नाही, हे बाहेर पडतात थेट विदेशात जातात, अशा प्रकारची त्यांनी टीका केली. त्याच एकनाथ शिंदेना मला सांगायचं आहे की तुम्ही श्रीनगरवरून थेट गोव्याला गेलात आणि गोव्यावरून कुडाळला गेलात रात्री 10:30 ते 11:30 वाजेपर्यंत आणि तिथे जल्लोष करत होता, फटाक्या फोडत होता, ढोल वाजवत होता, हारतुरे स्वीकारत होता. त्यावेळेला तुमच्यातली संवेदना काय मृत पावली होती की काय? त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही की आताच मी शहीदांना तिथे पहलगामला जाऊन आलेलो आहे, तिथले म्हणजे विदारक दृश्य पाहिलेलं आहे आणि एकीकडे तिकडे जाऊन नकासूर ढाळायचे आणि इथे कुडाळला येऊन आनंदोत्सव साजरा करायचा, हे रूप एकनाथ शिंदेचं आहे. वृद्ध आश्रम मध्ये यावा, त्यांचा खर्च आम्ही करून घेऊ, तुमच्यावरती वैभव नाही करते. ठीक आहे, आता जे काय मिळालेले आहे खासदारकी, हे मतदारसंघामध्ये रत्नागिरीमध्ये बॅनर लागलेले आहेत की खासदार नारायण राणेंना दाखवा आणि 100 रुपये कमवा, हे बोर्ड लागलेले आहेत. ते वाचण्यासाठी तरी कधी रत्नागिरीमध्ये जा. आम्हाला वृद्धाश्रम आमच्या घरामध्ये आहे, बाळासाहेबांनी तयार करून ठेवलेला आहे, आम्हाला त्याची पर्वा नाही आहे. पण तुम्हाला तुमचे जे काही मुलांनी चालवलेला उच्छाद आहे, हैदोस आहे, त्याचा पश्चाताप तुम्हाला करावाच लागेल. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर सिंधू पाणी करार जे आहे त्याच्यावरती शंकराचार्यांनी असं सांगितलं की ते पाणी तर बंद केलंय, पण त्याचं नियोजन काय, कशा पद्धतीने, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खरं आहे ते की एवढं मोठं म्हणजे पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, पण त्याचे दुष्परिणाम काय होणार त्याचा सुद्धा अभ्यास त्यांनी केला असेल की नाही याची शंका आहे. त्यामुळे पाणी अडवणं किंवा पाणी बंद करणं हा पर्याय आहे, पण बंद केलेलं पाणी कुठे सोडणार हा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यावर उत्तर सुद्धा पंतप्रधानांनी सांगावं. आणि दुर्दैव असं आहे की याबाबत आता आज मन की बात मध्ये काय नेमकं बोलले काय आम्हाला माहिती नाहीये, पण यावर पंतप्रधानांनी संपूर्ण देशवासियांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.